जी समिती आहे आपली त्याच्यामध्ये परवाच आमची मीटिंग झाली। विखे पाटील साहेब समितीचे अध्यक्ष आहेत आणि याच्यावर योग्य पद्धतीनं तोडगा निघाला पाहिजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही समितीमध्ये झालेली सगळी चर्चा आहे। समितीनं पूर्ण अधिकार विखे पाटील साहेबांना दिले अध्यक्ष म्हणून त्यांनी या बाबतीमध्ये चर्चा करावी। त्याचबरोबर एकच याच्यामध्ये मला म्हणजे एक मंत्री म्हणून आज मंत्री म्हणून मी तो उभा आहे। यापूर्वी मी आमदार होतो सगळ्या मोर्चांमध्ये पहिल्यापासून माझा सहभाग सातारा नागपूर मुंबई सगळ्या याच्यामध्ये माझा सहभाग होता। आरक्षणाबाबत एकच माझी भूमिका आहे की आपलं जे मराठा समाजाला जे आरक्षण आपण मागतो ते कोर्टामध्ये आरक्षण दिलं की कोण ना कोण परत हे आरक्षण रद्द करा म्हणून कोर्टात 100% जाणार। कारण हा विषय जो आहे हा विषय असाच हे करण्याचा काहींचा डाव आहे। त्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून जो प्रयत्न चालला आहे मी स्वतः बघतोय मान्य देवेंद्र फडणवीसांचा पण जो प्रयत्न आहे की उद्या कोर्टामध्ये हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कुणीही कुठल्याही कोर्टात जाऊ दे तरी या दिलेल्या गेलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, ते रद्द झालं नाही पाहिजे आणि समाजाला योग्य पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे जे कायद्याच्या आणि घटनेच्या ह्याच्यात बसलं असं। सर असं असलं तरी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला केवळ 1 दिवसाची परवानगी दिली। जरांगे पाटील म्हणतात ही आमची चेष्टा आहे। नाही आता ती परवानगी जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पण माहिती आहे जे मला कळते की कोर्टानं पण त्याच्यामध्ये काही आदेश केलेले आहेत आणि कोर्टाच्या ह्याच्याही नाही दिलेले आणि नक्कीच हे कुठलंही लोकशाही मार्गानं होणारे हे दडपण्याचं प्रयत्न सरकारचा नाही आहे आणि असा प्रयत्न करणार पण नाही। आम्ही सगळे लोकशाही मानणारे लोक आहोत किंवा आणि शेवटी आज आम्ही तरी कुठनं आलो आज आम्ही पण ग्रामीण भागातनंच आलो आहे ना। आज मंत्री म्हणून मी जरी असलो किंवा मी जरी आज तुम्ही मला मंत्री म्हणून प्रश्न विचारला तरी शेवटी मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे। आज मला पण माझ्या ठीक आहे माझी परिस्थिती चांगली असेल माझी परिस्थिती किंवा माझ्या आरक्षणाची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली आहे मला त्याची झड बसत नसेल पण आज वस्तुस्थिती आहे की आज राज्यात मराठा समाजातले अनेक लोक आहेत समाज संख्येनं मोठे आहे पण आज लोक एवढी त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना आज त्यांची परिस्थिती दयनीय झालेली आहे त्यांना शिक्षणाची इतर ह्याची झळ बसती आहे म्हणजे आता ह्या झळा त्यांना सोसत नाहीत असे। त्यामुळं 100% या बाबतीमध्ये सरकार आणि सगळे नेते दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला तोडगा याच्यावर निघावा या दृष्टीनं प्रयत्न करतात। तुम्ही म्हणला तसं